राजकीय प्रश्न आहेत। जंतर मंतरवरचे आंदोलन सुरू आहे, त्यांना मोठा पाठिंबा मिळताना पाहायला मिळते। मुंबईमध्ये उद्धव ठाकरे हे स्वतः त्या ठिकाणी मैदानात उतरलेले आहे। कसं बघते या आंदोलनाकडे? काय आंदोलन सुरू असतात, अनेक आंदोलन होत असतात, चालू असतात। त्यातलं आंदोलन आहे, मी तर अनेक आंदोलनं बघितलेले आहेत, त्या ठिकाणी गेलेलो आहे, दिल्लीपासून मुंबईपासून। मला वाटतं ठीक आहे, त्यांची मागणी आहे, ते उपोषणाला बसलेत, त्यांनी त्यांचं म्हणणं सरकारकडे मांडावं। देश बदलेला बहुमत होतं भाजपकडे, मात्र ते संविधान बदलत आहे असं आदित्य ठाकरे म्हणतात। आदित्य ठाकरेंना काय, आता त्याच्याबद्दल मी काय बोलू, त्यांच्याबद्दल मी काय बोलावं आदित्य ठाकरेंबद्दल? आता स्पष्ट बहुमत आमच्याकडे या ठिकाणी आहे, 2/3 बहुमत पार्लमेंटमध्ये आमचं त्या ठिकाणी होतं आहे। राज्यामध्ये तर त्यांचं काय, तुम्हाला माहिती आहे त्यांचं काय राहिलं काय नाही राहिलं म्हणून। मला असं वाटतं की त्यांनी आमच्या बहुमताकडे न बघता आम्ही काय केलं पाहिजे काय नको, यापेक्षा तुम्ही काय करा, तुमचा पक्ष कसा वाचवता याकडे तुम्ही लक्ष ठेवा। आम्हाला कापलं तरी आम्ही भाजप समोर झुकणार नाही अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतली। आम्ही कुठे कापतोय, आम्ही कुठे झुका म्हणतोय? तुम्ही तुमचं काम जोरात चालू द्या। आणि मी सांगितलंय की हम दोन हमारा एक, तुम्ही पुढे मागे तुम्ही 3 जण राहाल। अनेक आता लोक अजून फुटण्याच्या मार्गावर, खासदार तर काही राहिले नाही, 2-3 मोटर राहिलेत। आमदाराची तीच अवस्था आहे, महापालिकेच्या नगरसेवकांची पुढे मागे तीच अवस्था होणार आहे। आणि म्हणून आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही कुठे झुका का मान कापा, आम्ही काही कापत नाही, आम्ही काही करत नाही। तुम्ही तुमचे ताट मानेने उभे राहा आणि असंच तुमचं काम चालू द्या। उद्धव ठाकरेंनी देखील टीका केली, भाऊ मी देशाचा अंधभक्त होऊ शकतो मात्र मोदींचा नाही म्हणून। कोणी म्हटलं तुम्हाला? इतके वर्ष तर तिकडे लोटांगण घालत होते, हा? इतक्या वर्ष कोणाचा जप करत होते? दाखवू का मागचे भाषणं? मागची भाषणं बघायला जरा तपासून, किती आपण जप करत होते आमच्या मोदी साहेबांचा, हा? आणि आता तुम्हाला कोण म्हणतंय? तुम्ही तुमचं काम चालू द्या, तुमचा पक्ष तुम्ही तिथेच राहा, तो फक्त कसा वाचेल याकडे लक्ष द्या। आम्ही काही म्हणत नाही कोणापुढे झुका, आमच्या पुढे झुका, याच्या पुढे झुका, आम्ही कोणालाही म्हणत नाहीये। लोक बरोबर त्यांना त्यांची जागा दाखवतायत आणि त्या पुढे लोकांनी त्यांना बरोबर झुकवतील। तुम्ही देशभक्त असाल तर तुम्ही मोदी भक्त असाल तर आम्ही देशभक्त आहे, खरं तर ही ठिणगी आहे, वनवा पेटणार असा देखील इशारा त्यांनी सरकारला दिला। स्वप्न बघायला काय हरकत आहे? स्वप्न त्यांनी बघावेत। तुम्हाला माहिती आहे मुंगरी लाल की हसीन सपने आपण बघतो ना, तसा प्रकार आहे। सर्व देश मोदींच्या पाठीशी आहे, भाजपच्या महायुतीच्या पाठीशी आहे। आणि हे कुठल्या दुनियेमध्ये चालले आहेत? त्यांचं काही राहिलं नाही, सगळं साफ झालं, तरी पण त्यांच्या गोष्टी चाललेल्याच आहेत। मोदी शिक्षित नाहीये, मात्र यांना शिक्षणाची काय तमा आहेत असं देखील ते पुढे म्हणतात। या सगळ्या गोष्टीवर, आंदोलनावर त्यांनी थेट पंतप्रधानांवर देखील टीका केली। मला वाटतं उद्धवजीच्या कुठल्याही स्टेटमेंटवर बोलणं मला काही फार योग्य वाटत नाही आणि आवश्यकही वाटत नाही। काय शिक्षित आहे काय नाही, आज सगळा देश मोदीमय झालेला आहे। सगळ्या जगामध्ये नंबर 1चा नेता कोण? तर मोदींचं सगळ्या मागच्या जगामध्ये, सगळ्या जगभरातल्या त्यांचं नाव त्या ठिकाणी येतं। आणि आता हे कुठल्या शिक्षणाकडे चालले मला कळत नाहीये। 2.5 वर्षे मुख्यमंत्री राहिले, यांनी काय केलं, ते काय शिकलेत मला माहित नाही, पण 2.5 वर्षामध्ये घराची पायरी सुद्धा ओलांडली नाही, त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये आले नाही, विधान भवनात आले नाही, गाडीमध्ये ड्रायव्हरला बसून होते, स्वतः गाडी चालवत जायचे। आता तुम्ही आम्हाला काय शिकवताय, काय केलं पाहिजे काय नाही? आज देश कुठे चाललेला आहे हे आपण बघत नाही, ते जनता बघते। तुम्हाला बघायची गरज नाही म्हणा, ते जनता बघते, लोक बघतायत। आणि सगळ्या देशभर, पश्चिम बंगालपासून तुम्ही बघा, स्वप्नासारखंच वाटतं, पण या ठिकाणी सर्व जनता मोदीमय झालेली आहे, सर्व देश हा मोदीमय झालेला आहे। तुमच्या सर्टिफिकेटची आम्हाला आवश्यकता नाही।